तारदाळ तालुका हातकणंगले येथे वाढत्या गुंडगिरी आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत शहापूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केलं आहे। 15 मे 2026 रोजी खोतवाडी येथील काही नशेखोर व गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी तारदाळमध्ये येऊन सार्वजनिक ठिकाणी तसेच एका घरात घुसून आरडाओरडा, शिवीगाळ आणि दहशत निर्माण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणाला विरोध करणाऱ्या नागरिकांवर संबंधितांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर दुखापत केल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं। या घटनेमुळे गावातील महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे। ग्रामस्थांनी पोलिसांकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या असून आरोपी गावगुंडांची गावातून धिंड काढून त्यांची दहशत मोडून काढावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच संबंधित आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी करून आवश्यकतेनुसार मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। तारदाळ गावात सुरू असलेले गांजा, गावठी दारू, गुटखा, मावा तसेच अंमली पदार्थांची विक्री आणि मेडिकलमधून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या अवैध विक्रीवर तात्काळ छापे टाकून कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याशिवाय अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करावी। तसेच भविष्यात गुंडगिरीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षता समिती स्थापन करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या निवेदनाची प्रत आमदार डॉक्टर राहुल आवाडे, पोलीस अधीक्षक कोल्हापूर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी यांनाही देण्यात आली आहे। आता या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलं आहे। प्रतिनिधी रसूल जमादार।